हॅलो गाईज, चला तर मग आपण आज दिवाळी स्पेशल खुसखुशीत आणि हलके फुलके असे जास्त लेअर पडणारे चिरोटे पाहणार आहोत। तर या रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा। मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला रेसिपी कशी वाटली। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तुम्ही पाहू शकता इथे आपण 3 वाटी मैदा घेतलेला आहे। तो आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। त्यात 1 चमचा मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला पीठ व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता मी 2 चमचे तूप टाकून घेते। तुम्ही तुपाऐवजी तेल पण यूज करू शकता, पण नॉर्मल टेम्परेचरचं असलं पाहिजे। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित मी ते पीठ 2 पार्टमध्ये डिवाइड करते बिकॉज मला 2 कलरच्या लेयर्स बनवायच्या आहेत। इथं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे। तसंच आपल्याला तुम्ही पाहू शकता मी सेकंड लेयरसाठी इथे पीठ मळून घेत आहे। तर मी इथे बीटाचा रस यूज केलेला आहे पीठ मळण्यासाठी। माझ्याकडे फूड कलर अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे बीटाचा रस यूज केलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। इथे पीठ व्यवस्थित मळल्या गेलंय दोन्ही पण। हाफ आवरसाठी आपण भिजायला इथे मी एका वाटीमध्ये 2 चम्मच तूप घेतले, त्यात 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही मैदा पण यूज करू शकता। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला साठा तयार करण्यासाठी। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं। मी आता त्या पिठाचे गोळे बनवून घेतलेत असे। आता आपण ह्याचे लेयर्स पाडूयात। इथे मी एक गोळा घेतलेला आहे, त्याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम पातळ। तुम्ही बघू शकता इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। याच आकाराच्या सगळ्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत एक एक करून। बघू शकता इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्या लेयर्स पाडून घेऊयात। त्यासाठी आपण बनवलेला साठा लावून घ्यायचा आहे पहिल्या पोळीला। आता दुसरी पोळी टाकून घेऊयात त्यावरती आणि लाटण्याने हलक्या हाताने लाटून घेऊया। एक एक करून आपल्याला असंच 7 ते 8 लेयर्स लावून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी 7 लेयर्स लावून घेतलेले आहेत। इथे आपल्याला आता या सगळ्या लेयर्ससाठी रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कसं करते। हलक्या हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि याचे आता आपण काप पाडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे एक साईजचेच आपल्याला काप पाडून घ्यायचे आहेत आणि अशा लाट्या तयार करायच्या आहेत सगळ्या। तुम्ही बघू शकता इथे मी सगळे लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। हलक्या हाताने ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पुरीच्या आकाराची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ पण करायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची। बघू शकता तुम्ही मी सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। बघू शकता आपलं तेल गरम झालंय। इथे आपण एक एक चिरोटे टाकून घेऊयात आणि हे पूर्ण आपल्याला मंद आचेवरच तळायचं आहे।
तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या चिरोटेला आणि अशा खूप मस्त लेयर्स पडलेले आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चिरोटे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर गुलाबाच्या पाकळ्यासारखे आपले चिरोटे बनून तयार आहे। अशाच पद्धतीने मी दुसरा पण चिरोटा टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे याला पण। याचप्रमाणे आपल्याला सर्व चिरोटे तळून घ्यायचे आहेत। टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले सगळे चिरोटे बनून तयार झालेले आहेत। मी बघू शकता इथे मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर याला पाकातनं पण काढू शकता। चला तर मग तुम्ही पण बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।